आज राज्याचे यशस्वी असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किनारपट्टीवरच्या सगळ्यात ज्या मतदारसंघाच्या कोकणातल्या जनतेला आपण महायुतीवर विश्वास ठेवून आमचे लोकप्रतिनिधी निवडून द्या आणि आम्ही कोकणातला मच्छीमारांचा असो किंवा एकंदरीत सागरी पूर्ण किनारपट्टीचा विकास करू असा शब्द आम्ही सगळ्या जणांनी तिकडल्या जनतेला दिला होता आणि म्हणून देऊ तो शब्द पूर्ण करू। जसा तो एका चित्रपटाचा डायलॉग आहे, मैं कमिटमेंट देने के बाद मैं खुद की भी नहीं सुनता, त्या प्रकारे या अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसाय खाते असो, बंदरे खाते असो आणि आमच्या कोकणासाठी या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे अर्थ खातं पण ते सांभाळत आहेत, त्यांनी कोकणासाठी एवढं भरभरून दिलेलं आहे। कोकणाच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्यांनी चालना दिलेली आहे आणि म्हणून मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून, बंदरे मंत्री म्हणून आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानेन की जे क्रांतिकारी निर्णय आज त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या नागरिकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल, एवढे चांगले निर्णय आज घेतलेले आहेत। सुरुवातीला म्हणजे माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याचा गेल्या वर्षापर्यंत बजेट हा 414 कोटी होता, 235 ते 226 कोटीपर्यंत आम्हाला मिळायचे। गेल्या वर्षापर्यंत आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा राज्यस्तरीय एकही योजना नव्हती, म्हणजे पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सोडली तर एकही योजना राज्यस्तरीय या खात्याची नव्हती। आज या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे या मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अन्य राज्याच्या तुलनेत, प्रामुख्याने आंध्र, तामिळनाडू या तुलनेमध्ये या क्षेत्राला अग्रेसर करण्याच्या दृष्टिकोनातून एक फार महत्वाचं पाऊल आमच्या राज्य सरकारच्या वतीने उचललं गेलेलं आहे। आता जसं केंद्राची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे तशीच राज्याची आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना लागू झालेली आहे। म्हणजे जो फायदा, जे लाभ आपल्याला पंतप्रधान मत्स्य संपदा योजनापर्यंत आतापर्यंत मिळत होते तसेच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लाभ आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून राज्याच्या मच्छीमार समाजाला मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे।